फक्त दसऱ्यामध्ये जातो, नवरात्रामध्ये भवानीला. नवरात्रात ना भवानीच्या लोकांना बाकी असं बाकी दिवस नाही. काही प्रश्नच नाही येतो आता. आता काय झालं, गेले ते दिवस. आता आम्हाला रोपे फ्री आहे. हा तुम्हाला काय तो आदेश. चलो अपना नया अध्याय चालू. प्रियात नाही दारात मी खडा लय शिवाय दिल्या बापाने. अरे बोलतो भाड खाऊ 3 वाजता कुठं चाललाय. बोललो चाललो झोपलो म्हणजे तेच बोलतो की 2 वाजले 2:30 वाजले पुष्कळचा फोन काय येत नाही. बोलतो हा मग फोन करायचा, तू फोन करणार होता आल्यावर. आयला मला त्या कंपनीचा मुलाचा फोनाला जाऊन हो पण मी पिक्चरच बघतो. बोललो येईल आता फोन येईल. मी ठरवलेलं लास्ट 3:30 पर्यंत जागे राहायचं. याचा फोन नाही आला का झोपून घ्यायचं. 2 वाजता हा 2 वाजता पोहोचले. 8 वाजता फोन केला त्यांनी मला. तुला पहिला फोन केला तेव्हा उचल मी ऐकता गावात बोललो कुछ नहीं होता. चलो 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 मतलब कंपनी के बच्चे लोग हैं, अपन दोनों ऊपर छोटे नहीं. मेरे को डर काय को लग रहा था मालूम. मेरे को ये डर लग रहा था कि भाई अभी बजे 3:30 मतलब 3:30 नहीं 2:30 बजे. अगर 4 लोगों ने अपने को रामपुरी भी दिखाई ना तो भाई अपने फटके हाथ में आने वाली. इसको तो क्या इसको छोड़ देंगे भाई. बोलेगा एक को मारने के लिए 4 दिन में लगेंगे. इसमें देख क्या बोलेगा, ये देख 15 बॉडी इसको ही पकड़ो ना. मतलब मेरे पास आएगी ना रामपुरी. वैसा पब्लिक चालू है इधर. अभी बम्बई का भी सोचे नहीं लाले. चालू है अभी माधुरी तू बघा. हमने को सुबह जल्दी आने का है भाई, क्योंकि अपने एरिया में कल बैंड है. बैंड नहीं सॉरी डीजे. ये देखो भाई जो आलसी लोग हैं ना वो रोपवे से जा रहे. अपना आपा बोल रहा है अपन चढ़ के ही जाएंगे भाई. इधर रोपवे की सब लाइन है वेटिंग में और आपने आधे उधर है. देखना उसका तंगड़ी उठा के देखना क्या है. क्या देखना तलवार दिखती है या पंथी दिखती है. उसका पाव उठा के देख. भाग गया. छेड़ मत. अगर पिना गया ना भाई सीधा मोबाइल लेके भागेगा वो. हाँ इतना चालू है. चालू ए चालू देख मेरा इधर चालू आहे. आपण इथले ब्लॉग बनवू आणि जो इथलं स्टार्टिंगचा ब्लॉग बनवू ना तुम्हाला फक्त कॉलोब्रेट कर. कॉलोब्रेट कॉलोब्रेट आता काही पण काही भी असो. ये माकड को ले रही है इसको. ये मेरा ना ठीक आहे फोन घे. फोन घ्यायचा जिजू महाराजाला उड्या तुला समजलं ना. अरे ये मेरा भाई ये मेरा 8वां पूर्वज है. 8वां. वो अपनी पब्लिक देखो. पब्लिक उसको छेड़ रही है. अप्पा अपन तिकडे जाऊ त्या दरवाजानी. अरे आजा आजा आजा. ये उसके जैसा आवाज निकाल. हाँ इकडे सगळं ना. थांब 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 थांब. कसं ये तो पक्का चोर निकला. अभी देखो माझ्या कंपनीचा बिस्किट. ये कंपनी का बिस्किट है. उसको बोले वापस दे भाई. कंपनी पैसा काटेगी अपना. 5 रुपए का नुकसान. और ये बच्चे को क्या केला इसको क्या. भाई बड़ा और ये बॉट ये एंट्री गेट और ये अपना स्क्वाड. कितना 1 2 3 4 5. इसमें 2 लोग हैं. 5 और 6 और मैं एक 7वां. ये अपना स्क्वाड. ये पार्टी आहे सगळी. किल्ले रायगड. सगळे इकडे घे नडिंग घे नडिंग घे नडिंग घे नडिंग. हा मला रडतो. घे नडिंग. किल्ले रायगड. चला सुरुवात करू भाई. आपल्याला इज्जतच नाही भाई. रपर सगळी कल्टी मारली पुढं. चला हे चालू नयन रम्य दृश्य. अति सुंदर पब्लिक. चालू वरती. चला वरती जाऊ आता हळूहळू. हे इथे आणि हे एंट्री मुख्य दरवाजा वरती.
अरे हे गेले कुठं? आपा गेला आपला वरती. लोक एकदम जवळ बसलेत. आणि बाई मराठीत बोलायचा उद्देश असा की राजांच्या किल्ल्यावर आहे, आपल्या राजाच्या किल्ल्यावर आहे. त्याच्यामुळे तर हिंदी वगैरे काय नाही. आणि इकडं सीन बघा, बाबा काय सीन दिसतोय. आपण तिकडे फोटो काढतोय हळूहळू. धुका आली स्वर्ग वाटतो है ना. आणि इकडं पोरांची सहल आहे, बाकी फुल ताकदमध्ये पोरं आली तिथं. आणि फायनली आम्ही पोचलो. साहिल एक नंबर एक नंबर. तू दिसणार आहे भाऊ आपल्या इथं. दर्शन घेऊन तिथला. हा. आणि आता सध्या आम्ही स्मारकाकडे चाललोय दर्शन घ्यायला. स्मारक तिकडे आप्पा गेला आमचा पुढं. गर्दी तर बघा. तो तिकडं काहीतरी गेला, आमचा गाडी गेलाय काय ना काय तिकडे लपडी करणार आणि आम्हाला भरपाय लागणार. रिअल वाले इकडे जाऊ ना. स्मारक बघू आपण. हॅलो साहिल, हे जे कप्पे आहेत ना ते कशाबद्दल आहेत भावा, जरा काय तुला माहिती? अरे पहिले बाजारपेठ होती, म्हणजे हे एक आपण मध्ये हे आपण गाळे बोलू शकतो आताच्या टायमाला. आताच्या टायमाला गाले. त्या टायमाचे गाळे आहेत ना. त्या टायमाला गाले. आणि यात महाराजांची बुद्धी बघा कशी होती हो. पहिल्याच्या काळात, आणि आता आपण तेच करतो. आणि आता आपण बांधून पण गाळे आपले पडतात. आणि ही माणसं कुठे झाली ती सगळी पुढची क्राऊड? आता ते महाराजांच्या समाधीजवळ. समाधीजवळ. आणि तिथल्या बाजूला झालं टकमक टकमक. टकमक तो कडं. तर गाईडने आपल्याला सांगितलं भाई पहिला स्मारकाच्या महाराजांच्या समाधीकडे आणि नंतर डायरेक्ट टकमक तो. आणि पुढं बघा इतकं धुकं आहे ना की काय दिसत नाही. पुढं दिसायलाच मार्ग नाही. लांब इथल्या तरी पण बाजारपेठच दिसतात. पहिले नागिन बघा, नागिन तुम्हाला पुढं ना गेल बघ जुन्या काळामध्ये कोरलेली. तेव्हाचे शब्द झाले होते. पहिले कसं आपण आता बाजार भरतो, आपल्या इथे मार्केट भरतो, पहिले गाले असायचे. हा सेम पद्धत हीच आहे ती. हीच आहे. सेम. आता आपण कॉपी करतोय. हा, ती हीच कॉफी आपण करतो. हीच कॉपी आपण करतोय. आपल्याला काय येते हे काहीच नाही. आपण आता करतो. महाराजांनी त्या काळात केला होता. त्या काळात बाकी क्राऊड बघ, पुढं क्राऊड बघ काय. पब्लिक भरपूर आहे. पब्लिक भरपूर आहे. पब्लिकचा नादच नाही. पब्लिक जाणार नाही आज. चला मग आता काय भेटू Direct समाधीजवळ. समाधी डायरेक्ट. चला बाबा. आणि खऱ्या अर्थाने बोलायला गेलं तर हे आपल्या महाराष्ट्राचं मंदिर आहे की नाही रे? तुला काय वाटतं? हे खरं मंदिर आहे आपलं. एवढं वरती गोर आहे घरी, मी तेवढं खाली गोर आहे. अरे तू काय बोलतोय आणि मी काय सांगतोय? अरे मी जास्त गोर दिसतो. उगच लपडी करतोय राव तू. मी काय, मैं क्या बोल रहा है, तू क्या बोल रहा है. लाईन तर बाई ताकद नाही लागली आपल्याला, मागून जायला लागले इथून. इथं नाही काय सगळी लाईन उभी आहे, सगळं जायला. मी बघतो एकदम जरा फोटो बिटो घेतो 2-3. आणि बाई सक्सेस झालो आपण. सक्सेस इथे येऊन ना सक्सेस झालो आपण. खरं मंदिर आपण. चला इथून एंट्री खरं मंदिर. चल हे हा नाही वाटत रे, मूर्ती होती. अरे आधीचं दर्शन वगैरे घेतलं. आता सिद्ध्या आता आपण कुठे जायचं? सिंहासनावर जिथं बसलेत महाराज ते बघायला जायचं. चला तिकडे जायचं. इकडे लपडी आलीच वाटतं. हा ते नाही गाईड आहे, गाईड सांगतो. आपण पण जाऊन माहिती आहे आता ते. चल ना, आपण पण ऐकू आता. लोकांसाठी धर्मशाळा बांधा, लोकांसाठी मंदिर बांधा. किल्ला अर्धवट
स्वतःचं मन मोठं केलं, स्वतःच्या गावाकडे गेले, स्वतःची जमीन दहा केली, स्वतःचं राज्य विकलं, गडावर आले, झोपडी बांधून राहिले आणि किल्ला त्यांनी 14 वर्षात उभा केला. महाराज राजगडावरून रायगड पाहण्यासाठी अत्यंत पोहोचले. त्यांनी काय केलं, बक्षीस समारंभ हा दरबारात ठेवण्यात आला. जशी प्रत्येकाने कामं केली तशी प्रत्येकाला महाराज बक्षीस देण्यात चालू केलं. आणि आपल्या राजाने त्या हिरोजी इंदुरकरांना उभ्या दरबारामध्ये काय विचारलं, हिरोजी अशा काळा खडकात तुम्ही रायगड बांधलात, पण तुम्हाला बक्षीस काय पाहिजे? हिरोजी काय म्हटले, महाराज ज्यावेळी तुमच्याकडे मी मागू शकतो. महाराज सकाळी पहाटे 4 वाजता उठले, स्नान केलं, कपडे परिधान केले. महाराज हे काय रे, हे चणे द्या ना बनवून. काय मारता का मी चार्जिंग वर आहे माणूस. थोडं थोडं घ्या रे. भेटला का परत तिथं आयुष्य आता स्वप्न ट्रेनचा बाथरूम बघितला काय? ट्रेनच्या डबल आता ते स्वप्नात घुमा. सरकारी बाथरूम आहेत रायगड किल्ल्यावरती. थोडा तरी काहीतरी सुधारायला पाहिजे ते. हा सुधारला बाय, खरं आहे बाबा. चला तर आता कुठं जायचं माहिती का? साहिल जेवू नको देऊ रे. काय तुझा कुठं आलं या साईडला टकमकतो? ए अरे यार भाई, पकड रे त्या. झोल झालं हे टकमक टोक सांगून आम्हाला इथं पाठवलं. आता आम्हाला जायचं टकमक टोकावर, नंतर महाराजां जिथं सिंहासनावर बसलेत ना तिथं जायचं. नाही साहिल एक काय अरे आता सिंहासनावर बसल्यावर नंतर जाऊ. हा. पहिले टकमक टोक बघू ना मग तिकडे जाऊ. हा मग तेच बोल ना. अरे भरपूर काय आहे, बघ नाही यार का. पहिला सिंहासन बघायचंय, राज्य तिथून घडलंय. टकमक टोकावर काय टकमक टोकावर काय नाही रे. जिथून राज्य घडलंय ते बघायचंय. कळलं तो सिद्ध लागणार आहे. खरं आहे का नाही? अरे अंबिका, आपण सगळं उडून टाकतो, आपण काहीच ठेवत नाही. मला पाठवले ना मग उडून एकदा युट्यूब वर गेला ना तर सगळं काय सगळं काय माझ्याकडनं. किती सबस्क्राईबर 45. तुझ्या पाठीमागे म्हणजे याचे किती 50 आहेत? 7 घे युट्यूबला. आणि आता आमची वारी चालली आहे भाई टकमक टोकाकडे. सरळ कातिया, अरे कातिया कातिया इधर रे, कातिया कातिया सीधा भाग रहा है आगे आगे. हे नाही हिंदी बुंदी काय नाही बोलत आहे भाई. स्वराज्य घडतं, निर्माता इथं आहे. इथून स्वराज्य निर्माण झालंय. हिंदीमध्ये. हा ते माफ करा हिंदीमध्ये, ते मला नंतर अक्कल आली. अक्कल कधी आली माहिती का? अरे तुझ्या माईला बघ मागं बघितलं का? आजा बसलाय मागं, माझं लक्षात नाही. आईला आजा बघ माझा मागं. ते नाही मी काय म्हणतो, झालं मी विसरलो तुझ्या आईला. हा तर मला हे कधी जाणवलं माहिती आहे की मराठीत बोलायचं. जेव्हा मी इथं पाय ठेवला आणि दरवाजा बघितला ना बाई, डायरेक्ट अशी करंटच आला अंगामध्ये. बोललो बास, हिंदी तेल लावत गेली, फक्त मराठी बोलायची बास. त्याच्यामुळे मग इथून पुढं बोला मराठीमध्ये. तर आता आपण चाललोय टकमक टोकावर. हे का पुढं काही दिसत नाही, टकमक काहीच दिसत नाही. पोरं फक्त दिसत थोडी मिळी चिचूर मिचूर. आणि हे पोचलो आम्ही टकमक टोकावर. आप्पा तिकडे बसला आमचा, आणि आता एक कलाकार तिकडे जाणार आहे. कुठे आप्पा? तो कुठे? साहिल कुठे? साहिल कुठे नाही इथं, तो काय माहिती. त्या समोर दिसला तो तिकडे बसला. हा. तुझा हातात हे जाणार, हातात झेंडा घ्या फक्त. हाल काय खाली काय आपण मला तिकडे बोलतो खाली काय. इकडनं तुझा फोटो काढता. इथून खरं म्हणजे सुरुवात आहे. आता सगळीकडे धुकं पसरली, त्याच्यामुळे काय दिसत नाही जास्त. पण आपण बघू, जेवढं कॅमेरा दाखवल मी तुम्हाला दाखवल. थंड आहे रे. थंड म्हणजे काय आता तिकडं बघ. अरे इथं जाऊ दे, काय दिसत नाही भाई, काहीच म्हणजे काहीच नाही. पुढे महाराजांची मूर्ती आहे, पण ती पण दिसणार नाही. आप्पा दिसतोय आमचा. चले सिद्ध्या, इथं समोर दिसत नाही, पुढं काय दिसणार आहे. पुढून पूर्ण धुकं पसरलेत, मागून पण पूर्ण धुकं पसरलेत. आणि आता आम्ही महाराजांच्या राजवाड्यामध्ये, असं म्हणतात पाठीमागच्या दरवाजाला असं म्हणतात की इथं
राजांची सभा व्हायची. हे जे महाल दिसतं ना हे इथं महाराजांची सभा व्हायची. आणि वरती कुठे विटा विटांचा नाही बे येडा. आणि ते वरती ना लाकडाचं काम असेल असं मला सांगण्यात आलंय. मग ते खरं सांगण्यात आलंय का खोटं कमेंटमध्ये सांगा मला. चंदनाची लाकडं होती. हा लाकडाचं काम चालायचं वरती तुला काहीतरी भरपूर दिवस जगत राहिलेला. छताच्या वरती भरपूर नाही का म्हणजे आलो नाही तर 12 खूप इतिहास भेटतोय लय. आपण कधी ऐकलं नाही असं ऐकायला भेटतं इथं. म्हणून एकदा तरी नक्की या सगळ्यांनीच आहे की नाही सध्या उन्हाळ्यात या भाई. खरी बात म्हणजे उन्हाळ्यात या इथं नाही आता काय दिसत नाही. समोरची माणसं कशी मुंग्या दिसतात मुंग्या. हे इकडे काय रे खाली आवाज ऐक किती मोठा राजवाडा आहे. अरे मग सभा व्हायची भावा इथं काय सोपं काम आहे. मग इकडं माग काहीतरी काम बीम असतील ना राहण्यांचं त्यांचं राहण्याचं ना. इतिहास काय कमी छोटा नाही भरपूर मोठा. आयुष्य जाईल पण इतिहास समजणार नाही. काय रे आयुष्य जाईल पण इतिहास समजणार नाही आपल्याला. याला हिरकणी काढत दिसते. आता हिरकणं कडा बघू आपला बघायलाच लागेल. मनात नसेल तरी बघायला लागणार. आमचा गाईड आहे ना तो आता हिरकणी कडा दाखवतो आम्हाला. त्याच्या मनात तेच आहे की हिरकणी कडा बघायचा. तर आम्ही पण बघायला चाललोय. चल गाईड कुठे गेला. आता फक्त दसऱ्यामध्ये जातो नवरात्रामध्ये भवानीला. नवरात्रात ना भवानीच्या लोकांना बाकी असं बाकी दिवस नाही. काही प्रश्नच नाही येतो आता. काय झालं गेले ते दिवस. आता आम्हाला रोपे फ्री आहे. हा तुम्हाला काय आताची पिढी रोपवे नाही आता बधीर. कामाला आहेत ना हा रोपवेने जातात का नाही का असं पायऱ्यांनीच नाही जातो ना त्या. जातो. आता नका पायऱ्यांनी उगाच काय करू. त्यांना पायी येतो वाटण्यात. झालं तेव्हा होती ताकद म्हणून ठीक होता. आता नका करू. तेव्हा बाबा दिवसातून 4 वेळा आम्ही जायचो विटावाळून. अर्धी गुण नेली तर 2 रुपये मिळायचे. 8 रुपयासाठी 4 फेऱ्या मारायला लागायच्या. 8 रुपयासाठी 8 रुपयासाठी तेव्हाचे 8 रुपये. तेव्हा 10-15 रुपयाचं सामान घेतला तर पिशवी भरून सामान येत होता. आणि आता 1000 रुपये नेले तर पिशवी भरत नाही. आता 1000 रुपयात फक्त डाळ येते डाळ. पण आता असं म्हणायला गेलं ना की तेव्हाचं जीवनच एक ह्या जीवनापेक्षा बरं होतं माहिती का. होती काटकसर होती गरिबी पण होती पण माणूस सुदृढ होता. माणसात ताकद होती. आताची ही मेंगळी आज इकडून आली का गाडी पाहिजे. तेव्हाच्या माणसात ताकद होती. इकडे गाड्याच नव्हते. खाली कोंदर पासून गाडी कोंदरला यायची आणि तिथून आम्ही रेशन डोक्यावर आणायचो. बघितलं 5 मिनिटं अगोदर मी त्या आजींकडे टपरीवर चहा पित होतो. त्या आजींनी मला 1987चा त्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड दाखवला. वर्ल्ड रेकॉर्ड बोलू शकतो आताचा. कारण की त्या आजी 5 मिनिटामध्ये रायगड चढायच्या आणि उतरायच्या. आणि आम्हाला किती तास लागले 3 तास लागले. मी काय तुम्ही पण तेच आहे 3 तास लागले. मी झाले माझे मित्र 5 तासात आले. अजून 3 जण आहेत ते 6-7 तास लावले. म्हणजे आपल्यात ताकद राहिली नाही. आपल्यात ताकद नाही राहिली भाऊ. काय बोललो आपल्यात ताकद राहिली नाही. ते टपरीवाली आजी माहिती का ताकद. आम्ही जिथे टपरीवर थांबलेलो ती आजी आहे ना 15 मिनिटात ती रायगड चढायची. दिवसातून 4 वेळा. हे पुरस्कार पण भेटलेला आहे. ते दाखवलं पुरस्कार 1987 ला त्या टायमाला. त्यावेळेला ती आजी चढायची. तू पुरस्कार अरे पुरस्कार आला. डायरेक्ट फ्लॅट झाला त्याला पाठवतो का भाई ताकद बनवा. ती आजी तेच बोलली की भाई तुमच्या पिढीमध्ये ताकद नाही. एक काम कर ताकद बनवा. आणि आमचं असं प्रकारे झालेलं आहे. बॅग दे आपण ट्रिपलला. छोटे छोटे शॉर्ट आवडले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा.